अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अगदी ह्या गाण्यासारखंच आहे बरं का. हाताला जोपर्यंत चटके बसत नाहीत तोपर्यंत काही भाकरी करता येत नाही, बरोबर ना. पण टेन्शन घेऊ नका, आपण बिना हाताला चटके बसवता अशी एकदम पातळ भाकरी कशी करायची ते आज बघणार आहोत. स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. चला तर मग भाकरी कशी करायची ते बघूया. सगळ्यात आधी भाकरीसाठी पीठ चांगलं असणं फार गरजेचं आहे. जर तुमचं पीठ चांगलं असेल तर तुमची भाकरी देखील चांगलीच होणार आहे. जर तुमचं पीठ व्यवस्थित नसेल, म्हणजे जाडसर दळलेलं असेल किंवा ते चिकट येत नसेल, भाकरी करताना ती तुटत असेल, कडेनं चिरडत असेल, तर मग त्यामध्ये तुम्ही एक काम करू शकता. 1 वाटी तांदळाचं पीठ मिसळायचं आहे किंवा मग थोडंसं पाणी गरम करून गरम पाण्यामध्ये आपल्याला पीठ भिजवायचं आहे. पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी इथे 2 ते 3 भाकरीचं एवढंच पीठ घेतलेलं आहे. एकदम जास्त पीठ नाही घ्यायचं, नाहीतर त्याला जास्त वेळ झाल्यानंतर हे पीठ पातळ होतं आणि मग भाकरी व्यवस्थित थापता येत नाही. त्याच्यामुळे एका वेळेस 2 ते 3 एवढ्याच भाकरीचं पीठ भिजवायचं आहे. पीठ जे आहे ते मळणं व्यवस्थित फार गरजेचं असतं. पीठ जर व्यवस्थित मळलं गेलं तर तुमची भाकरीही तेवढीच छान येणार आहे. त्यामुळे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आमच्याकडे 3 पद्धतीची भाकर केली जाते. पहिली म्हणजे थोडीशी जाडसर, म्हणजे जी आपण रस्सा भाजी वगैरे असते त्याच्यासोबत खाऊ शकतो अशी. दुसरी म्हणजे एकदम कागदासारखी पातळ, जी सुक्या भाज्यांबरोबर खायला आवडते. आणि तिसरी म्हणजे हीच पातळ भाकरी जी आहे ती एकदम कडक करून, म्हणजे टोमॅटोची चटणी, बेसन किंवा मग दही चटणी वगैरे याच्याबरोबर खायला ती कडक भाकरी छान लागते. त्याच्यामुळे आमच्याकडे भाजी कोणती आहे त्या हिशोबाने भाकरी बनवली जाते. बऱ्याच जणींना ज्वारीची भाकरी करायची म्हणजे खूपच अवघड काम वाटतं. जोपर्यंत आपल्याला ती करता येत नाही तोपर्यंत ती अवघडच वाटते. पण जसं जसं तुम्ही करू लागाल हळूहळू सराव होत जातो आणि मग ती परफेक्ट यायला सुरुवात होते. सुरुवातीला तुम्ही अगदी मोठी भाकरीच केली पाहिजे असं काही नाही. सुरुवातीला तुम्ही अगदी तळहाता एवढ्या छोट्या छोट्या भाकरींपासून सुरुवात करू शकता. म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन त्याची प्रॅक्टिस होईल आणि काही दिवसातच तुम्ही तवा भरून मोठी भाकरी एवढी करू शकाल. तर प्रयत्न नक्की करत राहा. तुम्ही पाहू शकता इथं पीठ एकदम व्यवस्थित मळलं गेलेलं आहे. पीठ जास्त घट्टही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही करायचं. पीठ जास्त घट्ट असेल तर आपली भाकरी जी आहे ती व्यवस्थित थापली जात नाही, कडेने चिरडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे पीठ जे आहे ते मऊसर मळायचं आहे. आता इथं ही भाकरी जी आहे ती मी खाली किचन ओट्यावर करणार आहे. तुम्ही हवं तर पोळपाटावर सुद्धा करू शकता. आता हा आपला गोळा तयार झालेला आहे. खाली थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताला पीठ लावून हळुवारपणे सुरुवातीला एका हाताने भाकरी थापायला सुरुवात करायची आहे. एक हात बाजूला लावायचा आहे, म्हणजे आपल्या भाकरीचा जो गोल आकार आहे तो बिघडणार नाही आणि भाकरी व्यवस्थित गोल होईल. हळूहळू एका हाताने भाकरी थापायची आहे. जवळपास अर्धी भाकरी थापून झाल्यानंतर मग दोन्ही हाताला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे आणि मग दोन्ही हाताने भाकरी थापायला सुरुवात करायची आहे. इथे पीठ मला थोडंसं कमी वाटत होतं, त्याच्यामुळे मी बाजूचंच पीठ जे आहे ते भाकरीखाली घेतलेलं आहे, म्हणजे बाजूचं पीठ देखील वाया जाणार नाही. अशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही हाताने भाकरी थापायची आहे. सुरुवातीला जे आहे ते बाजूबाजूने थापायचे आहे. नंतर जी मध्ये जर तुम्हाला जाड वाटली तर मग थोडंसं मध्ये हलक्या हाताने भार देऊन सगळ्या बाजूने व्यवस्थित भाकरी थापून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशी भाकरी गोल झालेली आहे आणि ही कडेनं चिरडली सुद्धा नाही आणि एकदम कागदासारखी पातळ झालेली आहे. ही एवढी पातळ असून देखील ही टम्म फुगणार आहे. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तुम्ही जर नवीनच असाल, नव्याने भाकरी करायला शिकत असाल तर सुरुवातीला छोट्या भाकरी केल्या, थोड्याशा जाड झाल्या तरी काही हरकत नाही. जसा जसा तुमचा सराव होत जाईल तशी तुम्हाला ती भाकरी करायला हळूहळू जमायला लागेल.
आता दोन्ही हातावरती भाकरी उचलून घ्यायची आहे आणि गरम झालेल्या तव्यावरती टाकायची आहे. याला पाणी जे मात्र आहे ते लगेचच लावायचं आहे, कारण पातळ भाकरी असल्या कारणानं ती लगेच गरम होते आणि मग हाताला चटके बसू शकतात. त्याच्यामुळे भाकरीला पाणी जे आहे ते पटकन लावायचं आहे. भाकरीला पाणी लावलं की ते पातळ भाकरी असल्यामुळे लगेचच सुकतं आणि ती लगेचच आपल्याला उलटवायची आहे. नाहीतर मग ती वरून जर जास्त कोरडी झाली तर ती दुसऱ्या बाजूने व्यवस्थित मग पचली जाणार नाही. मग तिला अशा चिरा वगैरे पडल्यासारख्या दिसू शकतात. त्याच्यामुळे पाणी लावलं की लगेच भाकरी आपल्याला पलटी करायची आहे, कारण ती पातळ असल्यामुळे ती लगेचच पचलेली आहे, कारण तवा चांगला तापलेला होता. आपलं चॅनल जे आहे ते नवीन आहे. जर व्हिडिओमध्ये काही चुका होत असतील तर समजून घ्यावं आणि जर काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तर त्या मला कमेंटमध्ये कळवा. अशा पद्धतीनं मी बाकीच्या भाकरीसुद्धा करून घेणार आहे. जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता आणि भाकरी कशी झाली आहे ते देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर इथे मी सर्व भाकरी या पद्धतीने करून घेणार आहे. आता ही भाकरी जी आहे ती एका बाजूने व्यवस्थित पचलेली आहे. आता हीच भाकरी आपल्याला याच तव्यावरती उलटी करून टाकायची आहे. मी डायरेक्टली खाली गॅसवरती भाकरी भाजत नाही, त्याच्यामुळे चव थोडीशी वेगळी येते. ती आमच्या घरात कोणालाही आवडत नाही, त्याच्यामुळे मी तव्यावरतीच दोन्ही बाजूने भाकरी भाजणार आहे. तुम्ही पाहू शकता की भाकरी किती टम्म फुगलेली आहे. आता पुढे मी तुम्हाला ही भाकरी उघडून सुद्धा दाखवणार आहे. आता अशाच पद्धतीने व्यवस्थित भाकरी जी आहे ती दोन्ही बाजूने भाजून घ्यायची आहे. इथे माझ्या सर्व भाकरी करून झालेल्या आहेत. किचन ओटा मी आवरलेला आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की किती पातळ भाकरी झालेली आहे. ही मी तुम्हाला उघडून दाखवते. हिला छान पदर सुटलेला आहे, पापुडा सुटलेला आहे. जोपर्यंत भाकरीला पापुडा सुटत नाही तोपर्यंत तिला भाकरीसारखी चव येत नाही. त्याच्यामुळे पापुडा सुटलेली भाकरी ही खायला ही चविष्टच लागते. तुम्ही अशा पद्धतीनं भाकरी नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.